कोणतंही वाटण न करता एक सिक्रेट पदार्थ टाकून आज आपण रेसिपी बनवणार आहोत। करायला खूप सोपी आहे। इतकी चमचमीत भेंडी मसाला बनवून तयार होते ना, 10 मिनिटात ही भेंडी तयार होते। करायला खूप सोपी आहे, कोणीही सहज बनवू शकेल, इतकी सोपी आहे। चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता ही भेंडी ना, मी 250 ग्रॅम भेंडी घेतली आहे। ही भेंडी आपल्याला रात्री स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायची आहे। मी ना म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी ही भेंडीची भाजी बनवणार आहे, तर आदल्याच दिवशी आपण ही तयारी करून ठेवू शकतो। तर भेंडी स्वच्छ धुवून व्यवस्थित कॉटनच्या कपड्याने पुसून एकदम कोरडी करायची आहे। जर त्याला पाणी राहिलं ना, तर भेंडीची भाजी खूप जास्त चिकट होते। आता ही भेंडी आपण पाहिजे तशा आकारामध्ये तुम्ही कापून घेऊ शकता। तर मी अशा प्रकारची भेंडी कापून घेतली आहे। या पद्धतीची भेंडीची भाजी करसाल ना, तर चिकटसुद्धा होणार नाही आणि इतकी चमचमीत भेंडीची भाजी बनवून तयार होते ना। तर मी ऑफिसच्या डब्यासाठी ही भेंडी केली होती, इतकी मस्त झाली होती आणि सगळ्यांना ऑफिसमधल्या लोकांना खूप जास्त आवडली होती। तुम्ही पण एकदा या पद्धतीने करून बघा, खूप चमचमीत होते। तर आता ही भेंडी आपण व्यवस्थित कापून घेणार आहोत। तर सगळी भेंडी आपल्याला छान पातळ स्लाईसमध्ये कापायची आहे। जास्त जाड नका ठेवू, नाहीतर पटकन शिजणार नाही। एकदम कवळी भेंडी असलेली घ्यायची, म्हणजे पटकन शिजते पण आणि ती चवीला पण खूप मस्त लागते। तर आता बघू शकता मी सगळी भेंडी अशी कापून घेतलेली आहे। ही भेंडी ना साईडला ठेवून देऊयात। आता एक फोडणीची आपण तयारी करणार आहोत। तर इथं मी कढई गॅसवर ठेवली आहे। आता त्याच्यामध्ये 2 चमचे तेल छान गरम करून घेतलं आहे। त्याच्यामध्ये 1 सुकी लाल मिरची बारीक कापून घेतली आहे, ती टाकायची आहे आणि पाव चमचा जिरं टाकायचं आहे। 2 लसूण पाकळ्या बारीक कापून घेतल्या होत्या, ते पण याच्यामध्ये टाकायचं आहे। आता हे व्यवस्थित आपल्याला बारीक गॅसवर छान परतून घ्यायचं आहे। आता याच्यामध्येच आपण जी भेंडी कापली होती ना, ती भेंडी आपण टाकून घेणार आहोत। आता इथं गॅस थोडा फुल ठेवायचा आणि ही भेंडी सगळी टाकून आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायची आहे। व्यवस्थित मिक्स करायचं आणि गॅस फुल ठेवायचा। आता ही छान आपण भेंडी परतून घेतलेली आहे। आता गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि 2 ते 3 मिनटं आपण एक वाफ काढून घेणार आहोत। तोपर्यंत आपण एक मसाला तयार करणार आहोत। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 7 ते 8 लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत। त्याच्यामध्येच 1 इंच आल्याचा तुकडा आणि अर्धा चमचा साधं लाल तिखट, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, चवीप्रमाणे मीठ आणि आपण जे शेवची भाजी बनवतो ना, ती शेव आपल्याला इथं वापरायची आहे। बघा, स्वीट होमवर ही शेव कुठेही सहज मिळते। ही मसाला शेव आहे। तर बघू शकता, ही शेव आपण इथं वापरणार आहोत। खरं सांगते, या पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली ना, इतकी चमचमीत भाजी बनवून तयार होते ना, खरंच एकदा नक्की ही पद्धत वापरून बघा। तर इथं मी 125 ग्रॅम शेव घेतली आहे। आता ही शेव ना, मसाला शेव आपल्याला मिक्सरमधून छान पाणी न टाकता फिरून घ्यायची आहे। त्याच्यामध्येच एक मी कमी तिखट असलेली हिरवी मिरचीसुद्धा टाकली आहे आणि मिक्सरला छान असं बारीक वाटून घेतलं आहे। तर बघू शकता, या पद्धतीने एकदा करून बघा। बऱ्याचदा आपण भेंडी मसाला करायचा असेल की शेंगदाण्याचा कूटच वापरतो, तर एकदा ही पद्धतसुद्धा वापरून बघा, खूप चमचमीत भेंडी मसाला बनवून तयार होते। 1 चमचा कसुरी मेथी गरम करून घेतली आहे आणि ती कसुरी मेथी आपल्याला हातावर चोळून घ्यायची आहे। आता भेंडी एकदा आपण बघूयात, भेंडी छान आपली शिजलेली आहे। तर एकदा पुन्हा आपण हलकीशी परतून घेणार आहोत। आता त्याच्यामध्ये काही सुके मसाले आपण टाकणार आहोत। तर भेंडी शिजल्यावरच आपल्याला हे सगळे सुके मसाले टाकायचे आहेत। जर आधीच मसाले टाकले ना, तर भेंडी व्यवस्थित शिजणार नाहीत आणि मसाले सगळे करपून जातील। पाण्याचा वापर न करता आपल्याला ही भेंडीची भाजी बनवायची आहे। त्याच्यामध्येच आता 1 चमचा किचन किंग मसाला आणि पाव चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा हळद टाकायची आहे। आता त्याच्यामध्ये जे आपण शेव बारीक केली होती ना, मिक्सरला पाणी न टाकता फिरून घेतली होती ना, ती शेव आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे आणि जी कसुरी मेथी आहे ना, आपण गरम करून घेतली होती, ती आता व्यवस्थित आपल्याला चाळून घ्यायची आहे। नाहीतर त्याचे जे काड्या आहेत ना, ते पण काड्या त्या भेंडीमध्ये पडतात आणि ते दातात अडकतात। म्हणून कधी पण कसुरी मेथी ना अशी चाळून वापरायची आहे। तर बघू शकता, आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपली भेंडी तयार आहे। याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकलेलं आहे। तर व्यवस्थित आपण परतून घेतल्यावर हे बघू शकता, मस्त अशी आपली भेंडी मसाला तयार आहे। आता गॅस बंद करून ना आपल्याला वाफेवर 5 मिनटं झाकून ठेवून द्यायचं आहे। आता 5 मिनटानंतर आपण भेंडी सर्व करूया। भेंडी तयार आहे, नक्की ट्राय करा। ओके, बाय।